नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अद्वैतने कलाला प्रपोज केलेला आहे. सरोजने कलाचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे. कारण कलाने ज्या पद्धतीने घरातली परिस्थिती हँडल केलेली असते, त्याचबरोबर इकडे तिने दिल्लीला जाऊन जी कॉन्फरन्स अटेंड केलेली असते, हे सगळं तिने खूप छान पद्धतीने केलेलं असतं. आणि एवढा गणपतीचा सण होता तरीही तिने घरातली बऱ्यापैकी तयारी करून ज्या क्षणी सरोजने सांगितलं त्या क्षणी ती दिल्लीला कॉन्फरन्ससाठी गेली. आणि अद्वैतसुद्धा आता कलाशिवाय शांत होऊ शकत नाही. त्याचा पॅनिक अटॅक येणं वगैरे किंवा अद्वैत कलासाठी जे काही करतोय या सगळ्या गोष्टींमुळं सरोजसुद्धा खूप खुश झालेली असते. कला खूप चांगली मुलगी आहे असं ती आबांना सांगत आहे. आणि त्याचबरोबर सरोजने स्वतः कलाला जवळ घेत तिचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे. तर इकडे कला आणि अद्वैत गोड बातमी देणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अद्वैतने कलाला बड्डेचं खूप सुंदर असं सरप्राईज दिलेलं असतं आणि त्याचबरोबर गिफ्टही खूप छान असं दिलेलं असतं. त्यामुळं अद्वैत आणि कला दोघंही खुश असतात. कलाला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं अशा पद्धतीचं सरप्राईज त्याला मिळेल, अशा पद्धतीचं गिफ्ट त्याला मिळेल. पण जे मिळालेलं असतं त्यामुळं मात्र तो जाम खुश झालेला असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. त्याला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं तिला की अद्वैत आपल्यासाठी एवढं सगळं करेल आणि हे सगळं स्वतःच्या हाताने करेल. आणि त्यानंतर अद्वैत आता घरी आलेला असतो. घरामध्ये जे वातावरण असतं म्हणजे अनामिकाने जो गोंधळ घालून ठेवलेला असतो तो सगळा गोंधळ कला आता हँडल करते. त्याचबरोबर घरातली प्रत्येक कानोकान खबर जी असते ती राहुलपर्यंत पोहोचत असते. कारण राहुलला फोन करणारी व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर रोहिणी असते. रोहिणी राहुलला फोन करून सगळ्या गोष्टी सांगत असते. घरात आता हे झालेलं आहे, आता असं करावं लागणार आहे, या गोष्टी झालेल्या आहेत, हे सगळं ती राहुलला कॉल करून कळवत असते. खरं तर राहुलला खूप राग येत असतो. एवढं सगळं त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं, पण तो जो ड्रायव्हर होता, जो त्यांनी सदाकाकांचा भाचा म्हणून पाठवलेला होता, कलाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला होता, त्या ड्रायव्हरला सुद्धा आता अद्वैतने पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. आणि त्या ड्रायव्हरकडून जी गोष्ट कळलेली असते त्यामुळं मात्र आता सत्य समोर आलेलं आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात तरीही आता आबा आणि त्याचबरोबर अद्वैत खूप प्रेमाने सगळी परिस्थिती हँडल करत असतात. त्याचबरोबर कलासुद्धा या सगळ्यामध्ये खूप मोठा वाटा उचलत असते. कारण घरातलं सगळं जे काही वातावरण आहे ते इतकं विचित्र झालेलं आहे की घरातल्या सगळ्यांना समजून घेणं वाटतं तेवढं सोपं नाही राहिलेलं. कारण या अनामिकाने जो गोंधळ घालून ठेवलेला आहे त्यामुळं अद्वैत आणि त्याचबरोबर सोहम यांच्या नात्यामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे त्यामुळं सुद्धा घरातले थोडेसे नाराज झालेले होते. अद्वैतला त्याचबरोबर सोहमला दोघांनाही ते समजवायचा प्रयत्न करत होते, परंतु त्या गोष्टी तेवढ्या सहजासहजी होणाऱ्या नाहीत हे सुद्धा त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण कलाने घरी येत ती परिस्थिती खूप छान पद्धतीने हँडल केलेली आहे. कारण हे सगळं जे काही घडत आहे ते खूप भारी आहे आणि कला घरातले डिसिजन तेव्हा त्याचबरोबर बाहेरचे हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने करत असते. त्यामुळं आबा घरातले सगळेजण खुश असतात. आणि कलाचं हे जे काही नेचर आहे त्यामुळं अद्वैत तर वरचेवर फिदा होत चाललेला असतो. अद्वैतला तर खूप आनंद होत असतो. त्याला कळतच नसतं त्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने तो आता कॅरीसुद्धा करत असतो. कारण कलामधला वाईट गुण आता त्याला दिसत नाही तर त्याला आता कलामधले चांगले गुण दिसू लागलेले असतात. कलासाठी वाटेल ते करायची तयारी आता अद्वैतने दाखवलेली असते. कला आणि अद्वैत आता दोघंही खूप छान पद्धतीने सर्व परिस्थिती हँडल करत असतात. सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने ते मॅनेज करत असतात. इकडे आता दुसऱ्या दिवशी अद्वैत आणि कला विचार करत असतात. घरात पूजा करायची आहे हा विचार त्यांचा चालू झालेला असतो. आणि त्याचबरोबर ते दोघंही खुश असतात. मग देवी आईची पूजा म्हणजे आई अंबाबाईची आरती करायची. कारण घरामध्ये एवढं मोठं संकट आलेलं होतं आणि या संकटातून आपलं घर आता बाहेर आलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ही पूजा करण्याचं ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात राहुलला या सगळ्या गोष्टींची इथे कल्पना दिली जात असते. राहुलला सगळ्या गोष्टी माहिती असतात. या
चांदेकरांच्या घरामध्ये जे जे काय घडतंय ती प्रत्येक गोष्ट राहुलच्या समोर असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोज आता कलाकडे आलेली असते आणि सरोज कलाला सांगत असते की मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा कला म्हणते, हां बोला ना सरोज मॅडम, तुम्ही मला बोलवलं असतं तरी मी तिथं आले असते. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की ते काही नाही, असू दे. आणि मग ती कलाशी बोलायला सुरुवात करते. कलाला सांगू लागते की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, मी आत्तापर्यंत तुझा खूप राग केला आहे, पण मला ना काही गोष्टींची जाणीव झालेली आहे, म्हणून मी तुला बोलायला आलेली आहे. तसं तर मला इतके दिवस तुझ्याबद्दल राग होता, कारण ज्या गोष्टी घडलेल्या होत्या, तू फसवून त्या आमच्या घरात घुसलेली होती किंवा आमच्या घरातल्यांशी तू चुकीच्या पद्धतीने वागलेली आहे. आणि त्याचबरोबर अद्वैतसोबत, पर्सनली अद्वैतसोबत कसं आहे माहिती आहे का, अद्वैत माझा एकुलता एक मुलगा आहे आणि तुला माझ्या संसाराच्या बाबतीत तर माहितीच आहे. त्यामुळं मला वाटायचं की माझ्या अद्वैतचा संसार हा सुखाचा झाला पाहिजे, त्याची जोडीदारी ही खूप छान असली पाहिजे, त्याला अगदी शोभेची अशी असली पाहिजे. आणि तुझी बहीण तशी होती नाही ना, म्हणून आम्ही तिला सिलेक्ट केलं होतं. दिसायला सुंदर होती, शिक्षण झालेलं होतं, या सगळ्या गोष्टी होत्या. पण तिने ऐनवेळी दगा दिला. त्यामुळं आणि तू तर प्रत्येक वेळेस अद्वैतशी चुकीचं वागत होते, तिचा अपमान करत होती, त्याचा अपमान करत होतीस. ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. परंतु आत्ता जेव्हा मी पाहते तेव्हा माझ्या गोष्टी एक लक्षात आलेली आहे, ती म्हणजे अद्वैत हा तुझ्याशिवाय नाही. अद्वैतला तुझ्याशिवाय अर्थ नाही. तू नसेल तर अद्वैत परिपूर्ण होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी ती बोलत असते. कलाला तर धक्का बसलेला असतो. बापरे, हे सगळं काय आहे? आज सरोज मॅडमना काय झालंय? सरोज मॅडम अशा पद्धतीनं माझ्याशी का बोलतात? असे अनेक प्रश्न आता कलाला पडलेले असतात आणि कला मात्र विचारत असते. तेव्हा सरोज कलाला सांगत असते. तेवढ्यात अद्वैतसुद्धा दारात उभा असतो आणि सरोज म्हणत असते की आत्ता मी तुला दिल्लीला पाठवलं, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी झाल्या, मंगळागौर स्पर्धा झाली, त्याचबरोबर तू या कुटुंबासाठी एवढं सगळं केलं, अद्वैतची इज्जत वाचवण्यासाठी, अद्वैतची झालेली बदनामी वाचवण्यासाठी तू एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा तू एकदाही स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही. अद्वैतचा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःच्या जीवावर सुद्धा उधार झालीस आणि अद्वैतला या सगळ्यातून बाहेर काढलेलं आहे, वाचवलेलं आहे. हे सगळं बोलणं चालू असतं आणि अद्वैत हे सगळं बाहेर उभा राहून ऐकत असतो. सरोजला कलाबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह वाटत आहे, या गोष्टी अद्वैतच्या सुद्धा लक्षात आलेल्या असतात आणि अद्वैत इकडे बोलत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की एवढं सगळं घडलेलं असूनही, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या असूनही इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात तेव्हा सरोज म्हणत असते की मला ना काही गोष्टींची तुला हे करायचं आहे, माफी मागायची आहे. तेव्हा कला म्हणते की अहो सरोज मॅडम, तुम्ही कशाला माफी मागताय? अहो तुम्ही मोठ्या आहात, माझ्या आईसारख्या तुम्ही आहात, असं नका करू. तेव्हा सरोज म्हणत असते की आजपासून तू मला आई म्हण आणि मी तुझा सून म्हणून स्वीकार करत आहे. माझ्या अद्वैतसाठी फक्त योग्य आहे ती म्हणजे तूच आहे. अद्वैतसाठी योग्य दुसरं कोणी असू शकत नाही, असं इकडे सरोज कलाला सांगत असते. अद्वैतला मात्र खूप भारी वाटलेलं असतं आणि इकडे अद्वैतच्या मनातील शंकासुद्धा आता दूर झालेली असते आणि अद्वैतसुद्धा खुश झालेला असतो. म्हणजे त्याला नेहमी वाटायचं की आईला काय वाटेल, आई काय म्हणेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यालाही जाणवत होत्या आणि आता मात्र हे सगळं क्लिअर झालेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं क्लिअर झाल्यामुळं तर आता अद्वैत आणि त्याचबरोबर कला यांचं नातंसुद्धा आपल्याला सुधारताना पाहायला मिळणार आहे. कारण त्यांच्या नात्यामधली जी दरी होती, जी पोकळी निर्माण झालेली होती, त्याला प्रत्येक वेळेस अगदी कन्फ्युजन असायचे की काय असेल नक्की, म्हणजे खरेच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत काय होईल. त्याने सगळ्यांना विचारत होता, सगळ्यांकडे जायचा, सगळ्यांना विचारायचा नक्की काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. परंतु आता मात्र गोष्टी क्लिअर झालेल्या असतात आणि हे स्पष्ट झालेलं आहे की तो कलाशिवाय राहू शकत नाही. मग सगळ्यांच्या समोर अद्वैत कलाला आता प्रेमाची कबुली देतो, कलाला प्रपोज करतो. अक्षरशः त्याने हातामध्ये रेड कलरचा बलून घेतलेला आहे आणि तो बलून देत गुडघ्यावरती बसून कलाला प्रपोज केलेला आहे. कलाच्या बोटामध्ये रिंग घातलेली आहे आणि हे सगळं सगळ्यांच्या समोर घडत असतं. संगीताला जेव्हा हे सगळं कळतं तेव्हा तिला सुरुवातीला धक्का बसतो, पण जावई बापूंनी माझ्या कलेला स्वीकारलेला आहे, या आनंदासारखा दुसरा कोणताच आनंद असू शकत नाही, ही गोष्ट मात्र संगीताला चांगलीच माहिती आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत संगीताला सांगत असतो की
तुमची लेक आहे ना, ती जरा जास्तच आगाऊपणा करत आहे. तिला जरा तुम्ही समजून सांगणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा संगीता म्हणत असते, की "हो, मी आहे ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तिला ना चांगली फोडून काढेल." असं सुद्धा ती बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की "फोडून वगैरे नका काढू. तशी ती गोड आहे. एवढी पण वाईट नाही आहे." संगीताला भारी वाटत असतं. म्हणजे अद्वैत एकीकडे तिचं कौतुकही करतोय आणि एकीकडे तिच्याबद्दल असं वेड्यासारखंही बोलत असतो. म्हणजे अद्वैत आणि कला यांचा सुखाचा संसार सुरू झालेला आहे ही गोष्ट लक्षात येते. इकडे रोहिणीची मात्र वेगळीच नाटकं सुरू असतात. रोहिणीचं मात्र वेगळंच सुरू झालेलं असतं. इकडे कलाने गुड न्यूज देण्याचं आबांना वाटत असतं, की कला आणि अद्वैत या दोघांनाही हनीमूनला पाठवलं पाहिजे असं आता आबांना वाटू लागलेलं असतं. आबा सरोजला म्हणतात, की "सरोज, मला एक गोष्ट तुला बोलायची आहे. मला असं वाटत आहे, की आपण अद्वैतला आणि कलाला हनीमूनला पाठवायचं का? कारण त्यांच्या दोघांचा संसार अजून सुरूच झालेला नाही आहे. बघितलं ना, 1 वर्ष लग्नाला झालेलं आहे, तरीही त्यांच्या संसारामध्ये जे अडथळे निर्माण झालेले होते, ज्या गोष्टी निर्माण झालेल्या होत्या, त्या बदललेल्याच नाहीत गं सरोज, म्हणून मला वाटत आहे." तेव्हा सरोज म्हणते, की "काहीच हरकत नाही आहे. माझ्या लेकाचा आणि माझ्या सुनेचा संसार सुरळीत व्हावा, माझ्या मांडीवर नातवंड असावं, ही इच्छा माझीही आहे," असं सरोज बोलून दाखवत असते. परंतु रोहिणीला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो. तिला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. तिला असं वाटत असतं, की नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काही आहे ना, ते अशा पद्धतीने नाही घडलं पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या थोड्याशा विचित्र पद्धतीने चालू झालेल्या आहेत, हे लक्षात आलेलं असतं. म्हणून रोहिणी म्हणत असते, की "काय गरज आहे आता? झाले ना, त्यांच्या लग्नाला आता किती दिवस झालेले आहेत. मग आता कशाला पाठवायचं आहे हनीमूनला वगैरे? काय गरज आहे त्याची?" तेव्हा रोहिणीला सरोज म्हणते, की "तुला काय करायचं? तुला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही पाठवते, ते दोघंजण जाणार आहेत. तुला प्रॉब्लेम काय आहे? तू कशाला मध्ये पडतेस ना या सगळ्याच्या? आम्ही बघून घेऊ ना काय करायचं ते." असं इकडे स्पष्टपणे जेव्हा रोहिणीला सरोज सांगत असते, तेव्हा मात्र रोहिणीची बोलतीच बंद झालेली आहे. पण कला आणि अद्वैतसुद्धा म्हणतात, की "हो, आवडलं असतं आम्हाला. पण आत्ता ऑफिसची कामं वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचबरोबर खरे आता बरेच दिवस नव्हती. त्यामुळं कामंही पेंडिंग राहिलेली आहेत. त्यामुळं आई, आत्ता आम्ही नाही जात. पुन्हा कधीतरी नक्की विचार करू." हे ऐकल्यानंतर मात्र इकडे सरोज म्हणते, की "काहीच हरकत नाही." सरोजने सुद्धा या गोष्टीला, त्यांच्या निर्णयाला होकार दर्शवलेला असतो आणि कला आणि अद्वैतने हनीमूनला जायचं कॅन्सल केलेलं असतं. पण त्यांच्या नात्याची सुरुवात ही झालेली आहे. कला अद्वैत यांचं जे नातं हळुवारपणे फुलत आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु इकडे सरोज आणि आबा यांच्या डोक्यात मात्र वेगवेगळे विचार चालू झालेले असतात. ते प्रत्येक वेळेस काही ना काही विषय काढून अद्वैत आणि कला यांच्या बरोबर गुड न्यूज बाबत म्हणजे चांदेकरांच्या घराचा वारस. आता अद्वैत हा चांदेकरांच्या घरचा वारस आहे. तर आता अद्वैतचा जो अद्वैतचं जे बाळ असणार आहे ते चांदेकरांच्या घरचं थोरलं वारस असणार आहे, असं आबांचं म्हणणं आहे. कारण सोहम आणि अनामिका यांच्या नात्यातलं तर काही ठीक वाटत नाहीये. त्यामुळं अद्वैतकडून आबांना अपेक्षा आहेत. इकडे अद्वैत आणि कला यांचं नातं बहरत आहे. सरोजने सुद्धा स्वतः तिथं होकार दर्शवलेला आहे. त्यामुळं अद्वैत आणि कला दोघंही जाम खुश असतात. हे सगळं खूप छान पद्धतीने सुरू झालेलं असतं. त्यांना दोघांनाही खूप छान वाटत असतं. कलासुद्धा अद्वैतच्या पुन्हा एकदा आता नव्याने प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर कला खूप आनंदात आहे. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र कलाला खूप छान वाटत आहे. आबा इकडे विचार करत बसलेले असतात. रोहिणीला मात्र खूप राग आलेला असतो. रोहिणीला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात पटत नसतात. रोहिणीची मात्र चिडचिड वाढत चाललेली असते. ती म्हणत असते, की "नाही, काहीही झालं तरीही ह्या सगळ्या गोष्टी मी अशा पद्धतीने होऊ देणार नाही आणि हे सगळं मला मुळात मान्यच नाही. कारण या घरामध्ये अजिबात आनंद येऊ द्यायचा नाही." असं ती राहुलला सांगत असते. राहुल म्हणत असतो, की "आई, काळजी करू नको. काहीच होणार नाहीये. मी सांगतोय ना तुला." असं तो म्हणत असतो. त्याचबरोबर नयनाला सुद्धा ही गोष्ट पटत नसते. कारण यांच्यामुळं माझ्या अस्तित्वाचं काय? माझं काय राहणार आहे? जर कलाला बाळ झालं तर कला लाडकी होणार आहे. माझं काय? माझे कोण लाड करणार आहे? हे तिच्या डोक्यात सुरू असतं. म्हणून कलाला आपण अद्वैतपासून दूर ठेवायचं, त्यांच्या दोघांमध्ये भांडणं लावायची, हे सगळं तिच्या डोक्यात सुद्धा सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात. अद्वैत मात्र खूप खुश असतो. त्याला खूप छान वाटत असतं त्याच्या आयुष्याची
हे सगळं जे काही चालू असतं त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे असं त्याला जाणवत आहे. आणि त्याचबरोबर अद्वैत खूप आनंदात असतो आणि इकडे सरोजसुद्धा या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असते. हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र सरोजलासुद्धा खूप आवडत असतं. आणि त्याचबरोबर अचानक इकडे कला थोडीशी चक्कर येते. कलाला चक्कर आल्यानंतर आबांना काळजी वाटायला लागते की अचानक काय झालं, कलाला चक्कर का आलेली आहे, असे प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा आबा म्हणत असतात की डॉक्टरांना बोलवा. मग डॉक्टरांना बोलवलं जातं, डॉक्टर चेकअप करतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आबा जाम खुश झालेले असतात. कारण चांदेकरांच्या घरी आता लहान बाळ येणार आहे, चिमुकली पावलं येणार आहेत आणि चांदेकरांच्या घराचं गोकुळ होणार आहे. या गोष्टीचा आनंद आबांना खूप झालेला असतो आणि आबा खुश झालेले असतात. त्याचबरोबर चांदेकरांचा वारस येणार आहे या गोष्टीमुळे आबांना खरं तर खूप छान वाटत असतं. आणि त्यासोबतच इकडे कला आणि अद्वैत हे दोघंजण आईबाबा होणार आहेत, सरोज आजी होणार आहे, या गोष्टीचा सुद्धा सरोजला तेवढाच आनंद झालेला असतो. ती सुद्धा तेवढीच खुश झालेली असते. आणि फायनली चांदेकरांच्या घरी आता बाळ येणार आहे आणि चांदेकरांना वारस मिळणार आहे. कला अद्वैतचं संसार हा सुखाचा सुरू झालेला आहे. या गोष्टीचा आनंद सगळेजण सेलिब्रेट करत असतात कारण कलाने गुड न्यूज दिलेली असते. परंतु आबा जेव्हा जागे होतात तेव्हा आबांच्या लक्षात येतं हे तर आपल्याला पडलेलं स्वप्न आहे. फक्त अद्वैत आणि कला या दोघांनी एकमेकांना प्रपोज केले, अद्वैतने प्रेमाची कबुली दिलेली आहे, इथंपर्यंत गोष्टी झालेल्या आहेत. पण अजूनही त्यांनी बाळाचा विचार केलेला नाही हे आबांच्या लक्षात येतं. आणि आबा मात्र शांत होतात आणि गालातल्या गालात हसू लागतात, पण म्हणतात की हे स्वप्न मला पहाटे पडलेलं आहे, त्यामुळं लवकरच हे स्वप्नसुद्धा पूर्ण होणार आहे असं आबांच्या लक्षात आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.